नमस्कार. लोकसभेचे पडघम आता वाजायला लागलेले आहे. आज राज्यातल्या उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे. आपल्यावर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत साहेब आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी जरा बातचीत करूया. राऊत साहेब, आजपासून काही ठिकाणी विदर्भ मराठवाड्यामध्ये आजपासून उमेदवार अर्ज दाखल झाले आणि आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबद्दल महायुतीच्या अजूनही निर्णय झाले नाही. तर दुसऱ्या बाजूला काल भाजपसोबत मनसे सुद्धा गेलेली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा विचार करता किती प्रमाणात मनसेचा प्रवाह आपल्या लोकसभा मतदारसंघात राहू शकतो? आम्हाला मनसे तिथे गेली त्याबद्दल आम्हाला आश्चर्य अजिबात वाटत नाही. कारण मागच्या 2 महिन्यापासून सेटिंग हा शब्द खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला आला होता आणि कोणत्या पक्षाने कोणत्या पक्षावर सेटिंग केली त्याचं आता दिसून येते की किती खात्री पटलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने मनसेच्या मंडळींना पटवलंय आणि त्यांना आपल्यावर घेतलं जाईल ही चर्चा पूर्वीपासूनच होती. दुर्दैव एकच आहे की मनसेचं की आपल्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मनसैनिकांना या अशा निवडणुकीमध्ये योग्य स्थान मिळवून देण्यामध्ये त्यामध्ये जास्त लक्ष घालण्याच्या ऐवजी इतर पक्षाची लाळगोटेपणा करण्यामध्ये त्यांना धन्यता वाटते आणि आपल्या पक्षाच्या लोकांना वेठीस धरतात, कांगणीला लावतात. हे दुर्दैव आहे. 9/2013 मनसे स्थापना झाली. त्यावेळेला त्यांच्या मतांची टक्केवारी 5% होती. 13 आमदार पहिल्या लॉटमध्ये निवडून आले. नंतर हळूहळू ती घसरण होत गेली आणि आता 1% पण जेमतेम त्यांच्याकडे मतांचा नाही आहे. असं असताना सुद्धा भाजपने त्यांना आपल्यासोबत का घेतलं तुम्हाला का वाटतं? केवळ आणि केवळ माननीय उद्धवजी ठाकरेंचा द्वेष, आघाडीची भरलेली धडकी आणि म्हणून जे जे कोण मिळतील त्यांना आपल्या कंपनीत घ्यायचं, उपयोग असो अथवा नसो परंतु कंपनीत घ्यायचा आणि एक ठाकरे नावाचा वापर निवडणुकीमध्ये करायचा. आज भाजपाचे किंवा शिंदे गटाच्या उमेदवारांच्या ज्या जाहीर सभा होतील त्यावेळेला ठाकरे आडनावाचे राज ठाकरे त्या व्यासपीठावर जातील आणि कुठेतरी उद्धवजी ठाकरेंचा असलेला द्वेष दिसून येईल. मराठी मुद्द्यावरती नेहमी मनसे आक्रमक राहिली आणि दुसऱ्या बाजूला मराठी माणसांची रस्त्यावरती लढणारी शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार असलेली एक वेगळी मराठी माणसांची संघटना राष्ट्रवादी, या दोन्ही मतांचं विभाजन संघटनांचं करून भाजप नेमकं काय करतंय? ते भाजप केवळ आणि केवळ महाराष्ट्राचा द्वेष भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये एवढा भिनलेला आहे. मराठी माणसांचं खच्चीकरण करणं हेच भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचं उद्देश आहे. त्यामुळे मराठी माणसांना फोडणं, मराठी माणसांना विभागून देणं, मराठी माणसाचं खच्चीकरण करणं आणि मुंबईवर पुन्हा एकदा आपला कब्जा मिळवणं हा त्यांचा उद्देश आहे. हे सुरत जी लुटली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचंही उत्तर काढायला निघालेले आहेत. आणि तिथं बोलला उत्तर भारतीयांचं प्रमाण मुंबईमध्ये आहे, बिहार वासीयांचं प्रमाण मुंबईमध्ये आहे. आता मनसे सोबत भाजपने मनसेला सोबत घेतलं, त्याचा परिणामाचा उपयोग त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो? नक्कीच होणार आम्हाला. पण त्याचबरोबर भाजपाला त्याचा हिशोब सुद्धा करावा लागेल. याच राज ठाकरेंनी अशा पद्धतीने उत्तर भारतीयांना चोप दिला होता, मारहाण केली होती आणि वेगवेगळ्या ते टोल नाके असतील, दुकानदार असतील, इतर असतील अशा या ठिकाणी व्यापाऱ्यांना म्हणा किंवा दुकानदारांना म्हणा कशा पद्धतीने त्रास दिलेला आहे त्यांच्या खंडणी बहादर मनसेच्या नेत्यांनी. त्याचा उत्तर आणि त्याचा बदला या निवडणुकीमध्ये मुंबईतील उत्तर भारतीय मतदार घेतील असं मला वाटतं. ज्यावेळेला उद्धव ठाकरे भाजपासोबत होते त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका म्हणून शरद पवार राज ठाकरे गेले होते. पण नेमकं आता जाण्याची भूमिका केवळ उद्धव ठाकरेंचा द्वेष किंवा शिवसेनेला विरोध म्हणूनच का? 100% उद्धवजी ठाकरेंचा द्वेष हा राज ठाकरेंच्या नसानसामध्ये रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये एवढा भिनलेला आहे तो आता बाहेर दिसून येतोच आहे. 2 दिवसापूर्वी मुंबई इंडिया आघाडीची बैठक झाली, त्याला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. हे कशाचं लक्षण समजू शकतो? नाही, इंडिया आघाडीने जे वस्तुस्थिती आहे देशामध्ये, जे काही ज्या पद्धतीने हुकुमशाहीकडे राजवट आपल्या देशाची चाललेली आहे ही आता सर्वसामान्य लोकांना दिसून आलेली आहे आणि या हुकुमशाही राजवटीच्या विरोधात लोकशाही मानणाऱ्या, संविधान मानणाऱ्या लोकांची जनशक्ती त्या शिवतीर्थावर उभी राहिली होती. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आपली महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली. आपण प्रचार नेमकी आपण संपर्कात आहात, पण अजूनही समोरच्या विरोधकांचा अजून उमेदवार धनुष्यबाण की कमळ
ह्याचा अजून निर्णय झालेला नाही. आपल्याला दोघांच्या दृष्टीने कुठलं सोयीचं वाटेल? नाही, मी दोघांपैकी दोघे एकत्र येऊन लढले तरी मला काय त्याची भीती वाटत नाहीये. एक निश्चित आहे की जो उमेदवार समोरचा असेल त्याला 2.5 लाखाच्या मताने पराभूत व्हायचं आहे ही मानसिकता ठेवून त्यांनी यावं. पण त्या भाजपात सुद्धा त्यातल्या त्यात बघताय की कमी मताने कोण त्यातल्या त्यात पडेल, 2.5 लाखाने कोण पडेल, 2.25 लाखाने कोण पडेल, 2 लाखाने कोण पडेल, असं मग त्यांचा गणित अभ्यास करायचं काम चालू आहे. तो अभ्यास पूर्ण झाला की उमेदवार देतील असं मला वाटतं. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचं मतदान 7 मे आणि मुंबईला 20 मे आहे. नेमकं मुंबईच्या चाकरमाने आपली भूमिका बजावतील की काय त्याचा परिणाम होईल? हो, नाही, 100% बजावतील, 100% बजावतील. पण आम्ही सर्वांना सांगितलेलं आहे की तुमच्या उमेदवारांचा प्रचार जोराने करा आणि कोकणवर सुद्धा लक्ष ठेवा. हे होते रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत. ते म्हणतात कमळ असो ना तर दृश्यमान, माझा विजय हा नक्की पक्का आहे, त्यात कुठलीही तिळमात्र शंका नाही असं ते सांगतायत. टाइम डिटेल करता किशोर मोरेसह जमीर करते, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.